अनेक युवतींचं स्वप्न असतं की परदेशात जाऊन नोकरी करावं। या स्वप्नाच्या आड या स्वप्नांचा बाजार मांडणाऱ्या काही एजन्सी ज्या आहेत त्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। वेळोवेळी अशा बातम्या ज्या आहेत त्या समोर येत असतात। तशाच पद्धतीने जे युवकांचं परदेशात जाण्याचं स्वप्न आहे त्या ठिकाणी नोकरीनिमित्त याचाच गैरफायदा घेत पुण्यात देखील अशी एक कंपनी जी आहे ती सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं। नागपूरची एक युवती जी या संपूर्ण तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी परदेशात जाणार होती आणि जी गेली, मात्र तिथलं काही भयान वास्तव जे आहे ते तिने अनुभवलं। ते जे आहे ते वास्तव आता आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी स्वतः ती तरुणी आपल्यासोबत आहेत। खरं तर अनेकांचं स्वप्न असतं परदेशात नोकरीला जाण्याचं, जसं तुमचंही होतं। मात्र संपूर्ण हा जो प्रकार जो तुमच्यासोबत झालाय तो नेमका काय? नेमका प्रकार हा आहे की मला जॉबला नोकरीला जायचं होतं। तिने मला आमिष दिलं होतं की तू नोकरीला जा, पण तिथे मला पोहोचवलं। तिथे पोहोचल्यानंतर तिने माझी विक्री केली। जॉब तिने जे आमिष दिलं होतं किंवा जे मला प्रूफ दिले होते की जॉब लावून देणार, पगार मिळणार, पण तसं काही झालं नाही। वरून 3 महिन्यात तुझा हस्बंड पण तुझ्यासमोर येणार असं काहीच नाही झालं। म्हणून मी तिथून माझी सुटका घेऊन परत आली। आणि नेमकी तुमची सुटका जी आहे ती तुम्ही कशा स्वरूपात करून घेतली? तुम्ही इथून गेलात कसे पहिल्यांदा? पहिल्यांदा मी बाय फ्लाईट गेली। तिच्या जे पण प्रोसेस होती ती तिने कंप्लीट केली। लाईक पेमेंट घेतला आमच्याकडून, पहिले 1 लाख घेतला। अपॉइंटमेंट दिली हैदराबादला VFX ऑफिसमध्ये, आम्ही गेलो। त्यानंतर परत विजा आला 15-20 दिवसातच। त्यानंतर बाकीचा अमाऊंट घेतला, जसं 2,17 तारखेला मार्चला घेतला, नंतर 24 मार्चला परत 2 लाख घेतला। आणि ते म्हणाले की काही दिवसानंतर की फ्लाईट तिकीट करून तुम्हाला आता जावं लागणार। मग आम्ही गेली, कारण तिने पूर्ण आश्वासन देऊन दिलं होतं की विदेश मंत्रालयाच्या साईटमध्ये तिचं जे ती म्हणजे करू शकते, त्यामध्ये ह्युमन रिसोर्स करू शकते। पण तसं तिचं काही मायग्रेट कंपनीमध्ये काही तसं आल्यावर मला समजलं की नव्हतं। मला 2-3 दिवसातच प्रकार समजला की तिथे माझ्यासोबत बोलल्या गेलं तसं मला की तुला माणसाला खुश ठेवावं लागणार आहे, इम्प्रेस करावं लागणार, तसं तिथे बोलल्या गेलं। ज्या ठिकाणी मला ओदिमेरा नावाच्या गावात पाठवलं त्या ठिकाणी। आणि मग मला समजलं की मालक पण माझ्यासोबत बोलला की तुला याच्यासाठीच पाठवलंय, आम्ही तुझ्यासाठी पैसे खर्च केले, आता तुला अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे। मला समजलं की जर मी तिथे परत गोंधळ घातला तर माझ्यासोबत बरं वाईट होऊन जाणार। मग मी शांतपणे विचार केला, त्या जे मुलीसोबत अकोमोडेशन केलं होतं परत तिथेच गेली। तिथून मग त्यांना पण आश्वासन दिलं मी तुमच्यासोबतच राहणार आहे आणि आता मला माझे पैसे गेले, आता मी हेच काम करणार आहे, घरी पण नाही सांगणार। पण मी रात्री घरी बोलली आणि मग मी त्यांच्याकडून चाबी घेऊन तिथून त्या अकोमोडेशन मधून म्हणजे चाबी घेऊन रात्रीच्या 3 वाजता तिथून सुटका घेतली। मग मी ते होतं पहाडी इलाका, तिथून दिवसातून एकदाच बस येते। आणि मग मी दुसऱ्या ठिकाणी गेली बाय कॅब, कारण मी पैसे काही कॅरी केले होते। आणि तिथून मग मी लिस्बन टू मॅड्रिड आणि मग मी इंडियाला परत आली। इंडियाला परत येऊन त्यांचे कॉल आणि मेसेज येत होते की तू परत कशी काय गेली। आणि मग म्हटलं आम्ही आता तुझ्याबद्दल, आणि मग आम्ही वकिलाकडे गेलो, विचार केला, तपास केला की काय होते म्हणून। मग अशा सगळ्या गोष्टी मग त्यांनी सांगितलं की परत असे केसेस झाले आहेत, ती फेक आधीच स्कॅम केलेला आहे। मग बाकी मला जापानचे पण मुलं काही म्हणजे कॉन्टॅक्ट भेटले, अशा जापानचे पण काही कॉन्टॅक्ट भेटले। त्यांना पण तसंच 1-2-3 मुलं तर तिथेच डिपार्ट करून आले आहेत, त्यांना पण तशीच फसवणूक केली आहे। ते मुलं असल्यामुळे त्यांना विकल्या नाही गेलं, पण अशा पद्धतीचं फसवणूक त्यांची केलेली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर खरं तर ही संपूर्ण गोष्ट एका बाजूला, अजून तुमच्यासारखे जे आहेत ते किती तिथं विद्यार्थिनी असू शकतात? तिने जे स्पेनचं जे काम सुरू केलेलं आहे हे 2025 पासून सुरू केलेलं आहे। तिच्या इंस्टाग्राम आयडी वर तुम्हाला दिसणार 26 पासून सुरू केलेलं आहे। 2022 पासून ती इटलीच्या संदर्भात काम करत होती, स्टुडंट व्हिसा म्हणून। 2024 मध्ये 2025 मध्ये जापानचं काम सुरू केलं, तिथून मुलांना परत आणून 2026 मध्ये तिने हे काम सुरू केलेलं आहे, स्पेनचं काम। स्पेन, पोर्तुगल हे काम सुरू केलं आताच 2-3 महिन्या आधीपासूनच सुरू केलेलं आहे वाटते ते काम, इंस्टाग्राम आयडी वर दिसत आहे। जसं ह्या कंपनीने तुम्हाला इथे फसवलं, त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस परदेशात गेलात त्या ठिकाणी कोण काही व्यक्ती, काही नावं तुम्हाला माहिती आहेत? हो, तिथे मला एअरपोर्टवर पिकअप करायला वामसी नावाचा एक साऊथ इंडियन मुलगा आलेला होता। तिथून त्यांनी माझी बस चुकवून रात्रीच्या दरम्यान पोर्तुगल लिस्बनला नेलं। तिथे एक चैतन्य नावाचा परत एक मुलगा आलेला होता। त्या दोघांनी मिळून मला एका पंजाबी इंडियन्सच्याच घरी नेलेलं होतं।
तिथे हिम्मत सिंग म्हणून तो माणूस होता आणि तिथे एक माणूस वॉचसाठी ठेवला, त्याचं नाव मला माहिती नाही. मग त्यांनीच मला तिकडे पाठवलं. ओदी मेरा नावाच्या, जसं तिथे मला डांबून ठेवलं होतं. पासपोर्ट हिसकावला, पैसा द्यावा लागला त्याच्यासाठी आणि मग म्हणाले आरामात करू करू आणि परत आश्वासन दिलं, परत आमिष दिलं आणि मला असं वाटलं एवढा पैसा गेला तर करूनच देणार काही ना काही. तर मग परत तिकडे पाठवलं आणि मग तिथे त्या लोकांचं मला नाव नाही माहिती, काय नाही काही. बोलताना सांगितलं की तुमचा पासपोर्ट देखील काढून घेतला. हो हो, माझा ओदी मेरा लिस्बनला मी जेव्हा गेली होती तेव्हा त्यांनी माझा पासपोर्ट जप्त केला होता, हिसकावून घेतला होता. मोबाईल वगैरे काही काढून घेण्याचा प्रयत्न केला? नाही, त्यांनी मला डांबून ठेवलं होतं. मोबाईल माझ्या जवळच होता. एकंदरीतच पाहिलं तर यांच्या सुटकेचा जो थरार आहे तो त्यांनी सांगितला. खरं तर यावर संपूर्ण आवाज ज्यांनी उठवला ते भाजप युवा मोर्चाचे काही पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. एकंदरीत पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि अशा ठिकाणी जर अशा स्वरूपाच्या घटना जो या शिक्षणाच्या माहेरघराला, विद्येच्या माहेरघराला डाग लावणारा आहे, अशा घटना त्या घडतायत, तर नेमकं काय आहे? खरं तर तुम्ही म्हणले तर तेच दुःख असंच वाटतं की पुणे शहरामध्ये भरपूर विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, एक आज पुण्यात आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मग शिक्षणाचे असतील, नोकरीचे असतील, आणि पुण्यासारख्या शहरामध्ये जर विद्येच्या माहेरघराच्या आपण पाहतोय तर खूप सारे छोटे छोट्या कोर्सेस करणाऱ्या काही अकॅडमीज या ठिकाणी आहेत, ज्या कोर्स करून परदेशात पाठवण्याच्या काही हे करतात. तर अशाच प्रकारची ही कंपनी 2024 साली साधारणतः त्यांनी असाच एक प्रकारचा फ्रॉड केला होता आणि त्या फ्रॉडमध्ये आम्हीच म्हणजे युवा मोर्चाचे काही पदाधिकारी होते आमचे, त्यांनी ह्यामध्ये साधारणतः काही दिवसांपूर्वी ह्या सगळ्या लोकांना विमाननगर पोलीस स्टेशनला आम्ही यांची पोलीस कंप्लेंट केली होती. पण 2024 नंतर आम्ही त्यानंतर काही फॉलोअप घेतला नाही, कारण त्याच्यावरती त्यांच्यावरती 420 वगैरे अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक झाली, त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला. तर हे सगळं झाल्यानंतर 1 वर्ष निघून गेलं तर आम्हाला ह्याची काही कल्पना नव्हती. परंतु पाठीमागच्या आठवड्यामध्ये 5 दिवसापूर्वी नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडनं ज्यावेळी ह्या पीडित ताई नागपूरच्या आहेत, त्या गडकरी साहेबांना एका जनता दरबारमध्ये त्यांची भेट झाली. त्यांनी कथित प्रकरण सांगितलं. गडकरी साहेबांनी आपले पुण्याचे जे CP आहेत त्यांना पत्र व्यवहार केला आणि ते पत्र व्यवहार करून ह्या आमच्याकडे आल्या आणि आम्हाला युवा मोर्चा म्हणून या विषयामध्ये विशेष लक्ष घालण्यासाठी सांगितलं. त्यावेळी आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं की कंपनी तीच आहे, फक्त नाव चेंज झालंय. दुसरा प्रकार असा आहे की यामध्ये आरोपी सगळे तेच आहेत, ठिकाणही तेच आहे. म्हणजे साधारणतः त्यांनी थोड्या दिवसाची गॅप घेऊन परत हे सगळं षडयंत्र चालू केलं होतं. आणि त्यावेळी जेव्हा आम्ही बघितलं त्यावेळी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर असे साधारणतः 21 विद्यार्थी 2024 साली पुण्यामध्ये आले होते. त्यांनी आम्हाला हा प्रकार सांगितला आणि त्यांच्या सांगण्यावरनं त्यांचा जो काही प्रकार घडला त्याच्यावरती हे त्यांच्यावरती तक्रार दाखल झाली होती. आज ज्यावेळी यांनी हा प्रकार सांगितला तर आता खूपच पुढचा भयान प्रकार होता, कारण त्यावेळी त्यांच्याकडनं फक्त मानसिक छळ आणि साधारणतः त्यांच्याकडनं पैसे काही प्रमाणामध्ये घेण्यात आले होते आणि पैसे दिले नाही म्हणून त्यावरती झालं होतं. परंतु अशा प्रकारे मानवी तस्करी करून एखाद्या महिलेची कमजोरी लक्षात घेऊन तिला तिथं त्या प्रकारे कुठल्या तरी एका नराधमाला विकणं हा खऱ्या प्रकारे लज्जास्पद प्रकार आहे. आणि विद्येच्या माहेरघरामध्ये खरं तर तुम्हाला शिक्षणाच्या या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर शिक्षण आणि स्वप्न हे साकार करण्यासाठी येणारी ही नगरी आहे पुण्यनगरी. पण त्याच्यासारख्या ठिकाणी असे नराधम इथं बसलेले आहेत. आज त्यांनी माय कॉलेज खोज नावानी पहिली संस्था होती, आता वी मायग्रेट नावानी ही काढली आहे. बरं, दुर्दैवी बाब ही आहे की जी ही संस्था ज्या चालवतात ती स्वतः भगिनी आहे, महिला आहे. आता त्या महिलेनी तरी किमान हा विचार करायला पाहिजे की आपण कुठल्या कुठल्या मुलीबरोबर आहे. आणि विद्येच्या माहेरघरामध्ये खरं तर तुम्हाला शिक्षणाच्या या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर शिक्षण आणि स्वप्न हे साकार करण्यासाठी येणारी ही नगरी आहे पुण्यनगरी. पण त्याच्यासारख्या ठिकाणी असे नराधम इथं बसलेले आहेत. आज त्यांनी माय कॉलेज खोज नावानी पहिली संस्था होती, आता वी मायग्रेट नावानी ही काढली आहे. बरं, दुर्दैवी बाब ही आहे की जी ही संस्था ज्या चालवतात ती स्वतः भगिनी आहे, महिला आहे. आता त्या महिलेनी तरी किमान हा विचार करायला पाहिजे की आपण कुठल्या कुठल्या मुलीबरोबर काय काय त्यांच्या आयुष्याशी खेळतोय. तर हा चुकीचा प्रकार चाललाय. आम्ही पोलीस आयुक्तांना भेट दिली, पोलीस आयुक्त साहेब म्हणले त्यावरती कठोर कारवाई करतो. त्यांनी त्यानंतर तातडीने एक क्राईम बाईचं एक युनिट तयार केलं आणि ते पाठवलं. त्यांनी आज ऑफिसही सील केलंय. तिथं साधारणतः 34-35 पासपोर्ट काहीतरी माझ्या माहितीनुसार त्यांना मिळालेत, लॅपटॉप्स मिळालेत, ती त्याची माहिती गोळा करतात. परंतु दुर्दैवी बाब ही आहे की त्यांना जामीन मिळतो साहेब एका दिवसामध्ये. ऑलरेडी आधीच्या सेम प्रकरणामध्ये ते आहेत. जर इथून पुढे असं जर होत गेलं तर
पुन्हा किती लोकांचं त्यांना म्हणजे मानसिक शारीरिक आणि सगळं संतुलन बिघडवण्याचं काम हे करतात आहे. आज जर आपण बघतोय तर खऱ्या अर्थाने ह्या पुण्यनगरीतून चांगले विद्यार्थी आपले परदेशात गेलेले आहेत, वेगवेगळ्या संस्थांमध्ये चांगलं काम करतात आहे. ह्यांचंच कुठंतरी म्हणजे असं स्वप्न पाहून हे असे बाहेरच्या गावातनं आपल्या पुणे शहरामध्ये येणारे विद्यार्थी आहेत. पण असा जर प्रकार घडत असेल तर आम्ही इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी करतोच आहे. परंतु युवा मोर्चाच्या स्टाईलनी सुद्धा पुढच्या काळात आंदोलन करून अशा कंपन्या आम्ही इथून पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये चालवून देणार नाही. एकंदरीत जर आपण पाहिलं तर खरं तर तुम्ही याचा पाठपुरावा करताय. खरं तर तुम्ही ते सांगताना म्हटलं की एका दिवसात जामीन देखील झाला त्या महिलेचा. आता या संपूर्ण घटनेची जी तक्रार आहे किंवा पाठपुरावा आहे तो गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही करणार? नक्कीच आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून त्यांच्याकडे जे काही गृह खातं आहे त्या गृह खात्याच्या निमित्ताने त्यांना सांगणार आहोत की हा प्रकार आज एका महिलेबरोबर घडला असं नाहीये. आज एका महिलेने म्हणजे त्यांनी डेअरिंग केली त्या इथं आल्यात हिंमत दाखवून, परंतु अशा त्यांच्याबरोबर किती महिला आहेत, कुणाबरोबर काय काय घडलं हा सुद्धा येत्या काळामध्ये पुढे आलं पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर आत्ता आमच्या बरोबर एक पुण्यातले मदने नावाचे विद्यार्थी आहेत, एक ॲलेक्स नावाचा मुंबईचा विद्यार्थी तो आत्ता आलाय. उद्या पुण्यामध्ये एक 10-15 विद्यार्थी येतात. आता माझ्याबरोबर काही विद्यार्थ्यांचा संपर्क चालू आहे. त्या ताईंबरोबर काही विद्यार्थी बोलायला लागलेत की आम्हाला या विषयामध्ये अशीच फसवणूक झाली. आता या सगळ्यांना घेऊन आम्ही पुन्हा एकदा आयुक्त साहेबांना भेट घेणार आहे. पण पुढच्या काही 2-3 दिवसामध्ये आम्ही फडणवीस साहेबांची या विषयाची भेट घेण्यासाठी जाणार आहे. कारण पुढच्या काळामध्ये अशा कुठल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही पुढची काळजी घेणार आहोत. मला हे म्हणायचं आहे की हे जे सर आहेत युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि यांची टीम हे एवढे प्रयत्न करतात, त्यांना हे पण करतात आणि आता परत त्यांनी माझी मदत केली यांना पकडून हे करण्यासाठी, पण हे फरार होऊन जातात. मागे तसेच फरार झाले, आताही तसेच फरार होत आहे. एवढे मेहनत करतात आणि ते फरार होऊन जातात आणि परत तोच प्रकार घडतो. हा प्रकार थांबावा ना. यांच्या मेहनतीचा पण त्यांना म्हणजे आम्ही तर येऊन जातो पण यांना पण मेहनत घेऊन ते करावं लागते. पण ते लोक पकडले जात नाही आणि सुटून जातात. कसं काय? मला हे म्हणायचं आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे की कसे काय सुटून जातात हे लोक, पळून जातात. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही भारतात आलात त्यावेळी देखील तुम्हाला धमक्या वगैरे देण्यात आल्या? त्यावेळी धमक्या देण्यात आल्यात. मी नितीन गडकरी साहेब यांच्या दरबारात गेली, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितली. त्यांनी लेटर दिलं की तुझी हे होणार. पण मी विचार केला की मी अध्यक्षाकडेच जाणार आणि त्यांनी पण सांगितलं की यांच्या थ्रूच कर. तर मी यांच्याकडे गेली. तिथे यांनी 2 दिवसातच मला त्यांच्या सीपी साहेबांच्या कडे बसवलं. यांची अध्यक्ष ट्युशन मोहोळ सर आणि यांची टीमनी तिथे बसवलं मला सीपी साहेबांच्या सोबत. त्यांनी तुरंतच रात्रीचे 6 वाजले होते पण तरी तुरंतच त्यांनी पण क्राईम ब्रांच अटेंड करून दिली होती. कारण की 2024 साली ते लोक पळून गेले होते, त्यांच्यावर केस झाली, ते लोक पळून गेले होते तेव्हा. त्यामुळे त्यांना पकडलं गेलं पाहिजे सगळ्यांना, म्हणून रात्रीलाच ते लोकांनी हे केलं होतं. पण ते तरी पळून गेले. एकच बाई सापडली, प्रतिमा भाटी. बाकी अमित कुमार झा, कपिल मिश्रा आणि अजय शेख पळून गेले. यांचा पण मेहनतीचा हे होऊन जातो ना, नुकसान होतं, काही मिळालं जात नाही. परत रेड करा, परत ते सुरू करणार आणि पळून जाणार. असा हा प्रकार नेहमी चालत आहे तिचा. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो 2024 पासून सुरू आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या परदेशात नोकरी करण्याच्या स्वप्नाआड अशा स्वरूपाचे काळे धंदे जे आहेत ते काही एजंटच्या माध्यमातून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातूनच हे सर्व जे प्रकार आहेत ते आपल्या समोर येत असतात. आता पोलीस प्रशासनाने देखील जबाबदारी आणि या संपूर्ण घटनेचा भान लक्षात घेता यावर कारवाई करणं ही मागणी जी आहे ती आता सर्व स्तरातून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.